नीटला घेऊन मोठी कारवाई महाराष्ट्रात चालू आहे. ज्या लातूर पॅटर्नची चर्चा होती त्या माटेगावकरांना अटक केलेला त्याचे सूत्र आता नागपूरपर्यंत देखील आलेले आहे. आज नागपुरात देखील 2 विद्यार्थ्यांच्या घरी झाडाझडती झाली. एकूणच तुम्ही विद्यार्थी चळवळीत काम करणार आहे, काय वाटतं या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत? माझं नेहमीच म्हणणं आहे की ठीक आहे, पहिल्यांदा पेपर फुटी झाली नाहीये. ही आता पुण्यापासून चालू झाली आणि मला वाटतं अहिल्यानगर आणि नागपूर, नाशिक हे सगळीकडे पसरली आहे. एक एक पेपर 15 ते 20 लाखाला विकला गेला आणि हे NTAचेच लोक आहेत जे मला वाटतं खासगी क्लासेस घेतात आणि ते पेपर विकतात. हे पण आता उघडकीस आलं. तर मला वाटतं इकडे सरकारने असा एक काहीतरी कायदा करावा किंवा एक शिक्षा द्यावी जेणेकरून एक भीती बसावी. हे माझं नेहमी म्हणणार आहे की एक एक्झाम्पल सेट करा, एक उदाहरण सेट करा तुम्ही की ह्याच्यानंतर अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. एक भीती वाटली पाहिजे की अशा गोष्टी करायच्या आधी. हे दरवर्षी किती आज 3 किंवा 4 मला वाटतं लहान मुलींचा मृत्यू झाला, सुसाईड केलं, त्यांनी आत्महत्या केली, त्यांचं काहीच नाही. आणि नीटचा विषय मला वाटतं 4-5 दिवस झाले. मला बरं वाटलं की तुम्ही हा प्रश्न विचारला. हा प्रश्न चालू राहू द्या जोपर्यंत त्या लोकांना शिक्षा नाही होत. हे खूप बघितलं आपण, पेपर फुटी आणि सगळं. मी मगाशी बोललो तसं की एक सामान्य घरातला मुलगा असेल आणि एक असेल ज्याचा वडील श्रीमंत आहे किंवा आई श्रीमंत आहे, तो येऊन दाखवतोय मुलाला की तू 2 वर्ष ज्याच्यासाठी किंवा तू 2 वर्ष याच्यासाठी. देश कुठे असेल, भारताची अर्थव्यवस्था कुठे असेल, काय पाहतो? मी एवढं त्यांच्या एवढं हे नाहीये जिनियस, पण मला वाटतं हे पंतप्रधानांनी येऊन सांगितलं पाहिजे त्यांचा दौरा कधीतरी जेव्हा होईल तेव्हा की आपली देशाची काय परिस्थिती आहे. एक प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे तिकडे देशातले पत्रकार बोलवले पाहिजेत आणि एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी सांगितलं पाहिजे. खूप पेड इंटरव्ह्यू झाले, सगळं झालं. आता आमच्या लोकांची काय परिस्थिती आहे हे आम्हाला सांगा. तुम्ही कुठे कुठे चुकलं हे सांगू नका, हे तुम्ही सांगणार पण नाही. देशाची काय परिस्थिती आहे सांगा. आम्ही काय करायचं नाही हे नका सांगू. आणि आमच्यामुळे देश वाचवायचा आहे हे नका सांगू. तुम्ही तुमच्यामुळे देशाची काय हाल झाले हे सांगा. ठीक आहे, थँक्यू.